नमस्कार. आज आपण बनवतोय उपवासाचा क्रिस्पी साबुदाणा वडा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. या ठिकाणी मी भिजवलेले साबुदाणे घेतले. त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे घालते आणि जाडसर असा शेंगदाण्याचं कूट घालते. आता हे सगळं मिक्स करून घेते. त्यामध्ये चटणी घालते. चटणी, जिरं, दही, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळा मसाला सगळ्या साबुदाणा बटाट्याला लागेल. याचा असा डो सारखं बनवून घेते आणि त्यातनं एक लाटी तयार करून घ्यायची. तिला प्रेस करून साबुदाणा वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. आता सगळे साबुदाणे वडे मी ह्या प्रकारे तयार करून घेते. दुसरीकडे मी तेल तापायला ठेवले. तेल तापल्यानंतर आपल्याला साबुदाणा वडा तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस फुल ठेवायचा आहे. गॅस कमी करायचा नाही आहे. कमी जर केला तर मग आपला साबुदाणा वडा आहे त्यामध्ये तेल घुसतं आणि ते फुटतात. मस्त असे लालसर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तयार आहेत आपले साबुदाणा वडा. याला तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबतही तुम्ही सर्व करू शकतात. दह्यासोबत एकदम छान लागतं ते खायला. बघा मस्त आतून मस्त मऊ आणि बाहेरून अशी क्रिस्पी झालेली आहेत. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा.